धोंडाचा महिना सुरू आहे, त्याच्यामुळे मम्मीने आम्हाला अनारशा देणार होती धोंड्या. त्याच्यासाठी तांदूळ भिजू घालून आता हडकू घातले होते. गुड मॉर्निंग पिल्लू, गुड मॉर्निंग पिना, माझे शोना, माझे पिल्लू. उठलं ग माझे छकुडं मस्त आकाशाखाली. खरंच गावाकडे रात्री गच्चीवर झोपण्यात एक वेगळीच मजा आहे. आणि माझा पिल्लू पण तो एन्जॉय करतोय. उठला माझा पिल्लू. पिल्लूची झाली सकाळ. गुड मॉर्निंग कर पिल्लू. मग तिथं एक मोठा रॉक होता. मग पहिले मी या साईडून स्लिप झालो, मग पुन्हा थोडा डिस्टन्स होऊन असा स्लिप झालो. तर दाखव कुठे कुठे लागलं. इथे लागलो, इथे लागलो. आम्ही काल वॉकिंगला गेलो होतो आणि माझा पिल्लू पडला थोडं पळताना. काय नाही होत मग, आपण तेल लावूयात. आज आम्हाला ह्या तिन्ही चटण्या बनवायच्या होत्या. जवस, तीळ आणि शेंगदाणा आणि मेथुनीचीही पूर्ण तयारी करून घ्यायची होती. हे जे हळद आणि मेथी व दाणा वगैरे आहेत ते मेथुनीसाठी होतं. आज माझी मम्मी बनवते तिळाची, जवसाची आणि शेंगदाण्याची. त्याच्यासाठी लाल मिरच्या तेलात तळून घेतल्या, जिरे, कढीपत्ता आणि हे लसूण आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. नाही आताच नाही तळायची परत ना. हे तीळ आपण भाजून घेतलेले आहेत. आता याच्यात जो आपण मसाला काढला मिक्सरमधून तो टाकायचा. आपल्याप्रमाणे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं. मीठ चवीप्रमाणे. आता त्याच्यात एक आपल्याला चमचा टाकली तर अर्धा चमचा मीठ मापच असते. चटणी जर आपण एक चमचा टाकली, 1 चमचा तर अर्धा चमचा मीठ. जास्त झाले धुंदा काढा. हे बघा आमची तिळाची चटणी तयार झाली. तर काढून ठेवायची डब्यामध्ये. मला बस का बघा, नको बस झाली. ती तरी जाळे काढून टाकली. ही बँगलोरला नेण्यासाठी चटणी तयार झाली. तितकी अशी तशी जवसाची चटणी. नेक्स्ट जवसाची चटणी. मम्मीच्या हातची जवसाची तिळाची चटणी एकदम भारी लागती है ना मम्मा. जाण्याची तयारी आतापासून डब्यामध्ये टाकायची. थंड होऊन याची चटणी आहे शेंगदाण्याची चटणी. मीठ डालो रे भाई, मीठ डालो. आमच्या चटण्या रेडी झाल्यात. ही तिळाची, जवसाची, शेंगदाण्याची. हे सेम तसंच ऋतूसाठी. आता मेथुनी करायचं आहे आणि अनारशासाठी मम्मीला तांदूळ काढून आणायचे आहेत. अनारशाचं तांदूळ मम्मीने हडकू घातले होते, ते आता मम्मी निसायचे आणि मम्मी आता पीठ करून आणणार आहे. आणि सध्या तिथे रेसिपी घेणं सुरू आहे मावशीकडून. कशाची? इथं व्हिडिओ कॉल आला आहे माझ्या रंजुताईचा. तुझ्या ते शॉपिंगला गेले आणि त्याच्यावर आम्हाला ड्रेस दाखवणं, शॉपिंग दाखवणं सुरू आहे. आणि आता ड्रेस घेऊन इकडे यावं लागते तुमच्याला. काय सुरू आहे? अनारशाचं पीठ. अनारशाचं पीठ दळून आणलं मम्मीनं आणि आता पाणी टाकून चुरायचं का गं? उंडा बांधून ठेवायचा. पाणी टाकून का साखर पण मिक्स केली? साखर पण मिक्स केली. 7 ग्लास तांदूळ आहे, 3.5 ग्लास साखर मिक्स केली. आणि आता कधी करायचे अनारसे? 2 दिवसात. 2 दिवस उरवायचे. बरं. साहेब निघाले की निघू जा. फोटो पण काढ. ते सगळं घेतलं तिथं नको घेऊ, काही गरज नाही. काय बनवायची मम्मी? रिव्ह्यूसाठी मम्मी यूट्यूबवर बघून रेसिपी शिकली. एवढ्या गरमीत ग माय.
करून द्या देऊ पटापट. आता तू काय मम्मीला गिफ्ट देणार नानीला? हं? नानी तुझ्यासाठी माहिती नाही. पाडे दे मग पाडे. ठीक आहे. तू 20 पर्यंत पाडे दे. ठीक आहे. याच्यामध्ये तेल होतं हं. त्यामध्ये हं. याच्यामध्ये टाकलं. त्याच्यामध्ये टाकलं. बरं बरं.